हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणी नेवदता भागवती कथा व्यासा प्रति भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थोर्थायोपकल्पते. नार्थस्य धर्मैकान्तस्य कामो लाभाभ्यै स्मृतः. कामस्येन्द्रिय प्रीतिर्लाभो जीवित यावता. जीवस्य तत्वजिज्ञासा नार्थो यश्चेह कर्मभिः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे या ठिकाणी धर्म हा जरी झाला तरी तो फक्त आपल्याला सांसारिक किंवा ऐहिक सुख देणारा आचार प्रभवो धर्म हा. या अनुषंगाने धर्माचे दोन अंग सांगितलेले आहेत. एक अभ्युदय, दुसरा निश्रेयस. पण लोक अभ्युदयाच्या मागे लागतात, निश्रेयसाचा विचार कुणी करत नाही किंवा आत्यंतिक किंवा सर्वात श्रेष्ठ असणाऱ्या परमात्म दर्शनाचा विचार कोणी करत नसल्यामुळं धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थोर्थायोपकल्पते. त्यांनी धर्म हा कशासाठी निर्माण झाला आणि धर्माची गरज काय हे सांगताना असं म्हटलेलं आहे की हा जो धर्म आहे तो केवळ काम आणि लाभ याच्यासाठी लोकांनी आचरणात आणलेला आहे. लाभाची इच्छा प्रत्येकाला असते हे खरं आहे, पण तो लाभ अंतिमतः सत्य नसल्यामुळे किंवा अंतिमतः त्या लाभाला अर्थ नसल्यामुळं ते म्हणतात स्वर्गाचं जरी भळ असलं तरी ते क्षयिष्णू असल्यामुळं स्वर्गापेक्षा मुक्तीचा विचार, भक्तीचा विचार केला पाहिजे. या दृष्टीने या ठिकाणी टीकाकारांनी असं म्हटलेलं आहे की धर्मस्यार्थ फलम तस्यच कामः फलम तस्य इंद्रिय प्रीती. एकेका पुढे एक एक गोष्टी सांगितल्या आहेत. धर्म लोक आचरणात आणतात का, तर मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून, अभ्युदय व्हावा म्हणून, सांसारिक इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून. ज्याला आपण आपल्या लौकिक जीवनातील ज्या काही सुखेच्छा आहेत त्या परिपूर्ण होण्यासाठी धर्माचा विचार लोक करतात. पण हा सगळा विचार क्षीयत इति तर्कानुगृहीतया. हा सगळा विचार शेवटी अंतिमतः क्षयिष्णू नष्ट होणारा असल्यामुळं ते म्हणतात की क्षयिष्णुत्व प्रतिपादनात तदेवम हरिभक्तीद्वारा. पण हरीच्या भक्तीच्या द्वारे प्राप्त होणारा जो आत्मानंद आहे तो धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण धर्म हा दोन अंगांनी सांगितलेला आहे. एक धर्माचा अंग बाह्य आचरण या अर्थाने आणि दुसरा विचार या अर्थाने. पण धर्माच्या या दोन्ही दृष्टिकोनातून विचार केला तर धर्म हा कशासाठी आहे हे लोकांना कळत नाही. धर्म हा उपाय आहे, धर्म साध्य नाही आहे. धर्म हा उपाय आहे, धर्म हे साधन आहे, ते साध्य नाही. वेदाध्ययन हाही उपाय आहे, यज्ञ दान तप हाही उपायच आहे, पण साध्य मात्र ते नाही. केवळ शुष्क तर्क करू नका, कारण शुष्क तर्काने आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होणार नाही. फक्त शाब्दिक ज्ञान तेवढं प्राप्त होईल. भक्तीतून वैराग्य त्याच भक्तीतून जन्माला येतं जी भक्ती परिपक्व आहे. आणि या दृष्टिकोनातून त्याने असं म्हटलंय की हा सगळा विचार केवळ माणसं स्वार्थापोटी करतात, परमार्थाचा विचार कोणी करत नाही. तर निकरोति धर्मस्य द्वाभ्याम अपवर्गस्योक्त अन्येनापवर्गस्य पर्यंत. अपवर्ग आणि संसार
अपवर्ग म्हणजे मोक्ष. अपवर्ग स्योक्त न्यायेन नापवर्ग पर्यंत तस्य धर्मस्य अर्था फलत्वाया नार्थोपकल्पते योग्यायोग्य. वास्तविक धर्माचा अर्थ हा आपल्याला धर्म कुठपर्यंत नेतो? आपल्या इच्छा परिपूर्ण करण्यापर्यंत नेतो. पण त्याचं फळ काय धर्माचं? ते म्हणतात अर्थ आणि काम. आपल्याला जे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, यापैकी धर्म हा अर्थ आणि काम या दृष्टिकोनातून आपल्याला फलदायी असला तरी तो मोक्षाला कारणीभूत ठरत नाही. कारण ते म्हणतात या सगळ्याच्या मागे धर्मा व्यभिचारेण हा कामो लाभाय फलत्वाय नहि स्मृतो मुनिभिः. वास्तविक सगळ्या मुनींनी, ज्ञानी मंडळींनी धर्माचा विचार एक साधन म्हणून केलेला आहे. धर्मस्यार्थम फलस्तस्य कामः. धर्माचं फळ इच्छा पूर्ण होणे. त्या इच्छेचं फळ काय? इंद्रिय प्रीती, आनंद वाटणे, सुख वाटणे, ऐंद्रिय पातळीवर सुख वाटणे. आणि त्याचं फळ काय? ते म्हणतात पुन्हा धर्मच आचरण करायचा. म्हणजे धर्मातून आपल्याला काम म्हणजे इच्छा पूर्ण होणे, इच्छेतून अर्थप्राप्ती, अर्थप्राप्तीतून इंद्रिय प्रीती आणि इंद्रिय प्रीतीसाठी पुन्हा धर्म. म्हणजे धर्माच्या पलीकडे आपण जात नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय की आपण धर्मस्यार्थ फलम तस्यच कामः फलम तसेच इंद्रिय प्रीतीस तत्प्रीतेश्च पुनरपि धर्मार्था. पुन्हा पुन्हा आपण धर्म अर्थ काम, धर्म अर्थ काम इथपर्यंत येतो. पण मोक्षाचा विचार या ठिकाणी येत नाही. धर्मार्थादी परंपरेती यथाहू, अशी परंपरा चालू राहते. असं एक चक्र चालू राहतं. धर्म कशासाठी? मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. मनातली इच्छा पूर्ण, अर्थ प्राप्ती आणि इंद्रिय प्रीती, आणि इंद्रिय प्रीती पुन्हा धर्म. याप्रमाणे धर्माच्या केवळ अनुकरणातून, धर्माच्या अनुसरणातून आपण याच एका परंपरेमध्ये, चक्रामध्ये अडकतो. यथाहू धर्मादर्थश्च कामश्च. धर्मात अर्थश्च, धर्मातून अर्थ, अर्थातून काम, कामातून इंद्रिय प्रीती आणि इंद्रिय प्रीतीसाठी पुन्हा धर्म. याप्रमाणे कारण व्यास महर्षींनी ऊर्ध्वबाहुर विरोम्येश न च कृष्ण शृणोति माम या ठिकाणी हात वर करून सांगितलंय की तुम्हाला सुखप्राप्ती जर पाहिजे असेल तर तुम्ही धर्माचं आचरण का करत नाही. म्हणजे व्यास महर्षींनी सुरुवातीला धर्माच्याच अनुषंगाने विचार केलेला आहे. सुरुवातीला केवळ त्यांनी आपला ऐंद्रिय पातळीवरचा किंवा लौकिक पातळीवरचा धर्म सांगितलेला आहे. निश्रेयस सांगितलेलं नाही, फक्त अभ्युदय सांगितला. कारण लोकांची प्रवृत्ती ही आपल्याला काय मिळेल याकडे असते. मला काय मिळणार आहे याच्यातून, माझा काय लाभ होणार आहे याकडे असते. म्हणून ते सुरुवातीला त्यांनी लाभाचा विचार सांगितला. आणि ते म्हणतात धर्मार्थ आणि काम या सगळ्या जर गोष्टी आम्हाला धर्मातून मिळणार असतील, धर्म अर्थ काम या तिन्ही गोष्टी जर धर्मातून मिळणार असतील तर धर्माचं अनुकरण, अनुसरण, पुरस्सरण आम्ही का करत नाही. ते म्हणतात धर्मम धर्मादर्थश्च कामश्च किमर्थेन सेव्यते. मग तुम्ही काय याचा धर्माचा अनुकार करत नाहीत. तन निकरोती धर्मस्य द्विद्वाभ्याम. म्हणून धर्म 2 प्रकारचा सांगितलाय. एक अपवर्ग प्राप्त करून देणारा, आम्हाला वेदापेक्षा वेगळा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. एक केवळ कर्मकांडरूप धर्म आहे आणि दुसरा ज्या धर्माने आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल तो धर्म आहे, तो आहे भक्ती धर्म. म्हणून ते म्हणतात की अपवर्गस्योक्त न्यायेन अपवर्गपर्यंतस्य धर्मस्य अर्थाय फलत्वायार्थोपकल्पते. अनेक लोक फक्त अपवर्गाचा विचार करतात. अपवर्गापर्यंत, स्वर्गापर्यंत किंवा मोक्षापर्यंत आम्हाला धर्म घेऊन जातो. पण दुसरा एक धर्म आहे जो आम्हाला निष्काम कर्माकडे घेऊन जातो. कोणत्याही इच्छेशिवाय केलेला आणि कोणत्याही
अभिलाषेशिवाय असलेला धर्म. तथार्थ स्याप्येवं भूतधर्मा व्यभिचारिणः कामो लाभाय फलत्वायम. काम आणि लाभ या सगळ्या गोष्टी, लाभ आणि लोभ या गोष्टी फक्त आमच्या लौकिक व्यवहारापुरत्या असल्यामुळं त्यांनी असं म्हटलंय की याच्या पलीकडे खऱ्या अर्थाने भक्तीचा, जी निश्रेयस प्राप्त करून देणारी, जी अव्यभिचारी भक्ती आहे ती, याला व्यभिचारी शब्द वापरलाय. धर्मा अव्यभिचारिणः. कोणती अव्यभिचारी भक्ती आहे? की जी केवळ भगवत प्राप्ती करून देणारी आहे, ती अव्यभिचारी भक्ती. धर्माचं फळ भोग नाहीये, धर्माचं फळ लाभ नाहीये. धर्माचं फळ आम्हाला इंद्रिय प्रीतीसाठी सुद्धा धर्म नाही. वास्तविक धर्माचा विचार इंद्रियाच्या प्रीतीपुरतं करणं म्हणजे धर्माचा आपण गैरवापर केला असा होईल. म्हणून ते म्हणतात की कामस्य नेंद्रिय प्रीतीर लाभो जीवेत यावता जीवस्य तत्व जिज्ञासा. त्यामुळं या ठिकाणी लौकिक जीवन जगू नका असं संतांनी कधी सांगितलं नाही. तुम्ही लौकिक व्यवहार सोडून द्या असं कधी सांगितलं नाही. सगळं सर्वसंग परित्याग करून फक्त वनामध्ये जा असंही सांगितलं नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण एवढंच की आपल्या लौकिक जीवनातल्या सुखदुःखाचा सुद्धा तुम्हाला अनुभव आला पाहिजे. या सुखदुःखाच्या अनुभवातून तुम्ही तयार झालं पाहिजे. ज्याप्रमाणे हा यती ययाती अतिभोगेच्छेने नष्ट झाला आणि यती लहानपणीच घरातून निघून गेला आणि नंतर वेडा झाला का, तर त्याला ज्ञान प्राप्त झालं नाही, त्याला अनुभव आला नाही आणि अनुभव न आल्यामुळं त्रिविध तापे पोळला. तोची एक अधिकारी झाला परमार्थाशी. रामदास स्वामी म्हणतात त्रिविध तापे पोळला. अधिकारी त्याच्याशिवाय होत नाही. जसं भांड्याला आपण तांबटकराकडे घेऊन जातो आणि त्याला ठोके मारतो. तांब्याला ठोके मारले म्हणजे तांब्याचं भांडं अधिक उजळतं. का? जसं जसं ठोके खावेत तसं तसं ते उजळतं. जशी जशी त्याला या सांसारिक व्यापातापांच्या पासून जी जाणीव होईल त्रासाची, त्याच्यातून त्याचं मन उद्विग्न होईल आणि त्यातून तो बाहेर पडेल, ही खरी विरक्ती आहे. ही विरक्ती हे आपल्या अनुभवातून आली पाहिजे. म्हणून ते म्हणतात की काम भगवंतानी का निर्माण केला हो? मग तुम्ही संसार का निर्माण केला? आपल्या वेदस्तुतीमध्ये सुरुवातीलाच सांगितलेले त्यांनी की हा संसार भव म्हणजे संसार. ते म्हणतात हा भव का निर्माण झाला? भगवंतानी संसार का निर्माण केला? तर आपल्याला अनुभव यावा म्हणून निर्माण केला. मग जर आम्हाला इच्छेची गरजच नसेल, आम्हाला इंद्रियाच्या प्रीतीची गरजच नसेल, तर देवाने निर्माणच करायचं नाही, म्हणजे जीव त्याचा अडकला नसता. ते म्हणतात नाही नाही नाही, जोपर्यंत त्याला अनुभव येत नाही तोपर्यंत त्याला त्यातलं सुखदुःख कळत नाही. त्याला त्याच्यातील वेदना, त्याच्यातील निरसता ही जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याला स्वतःला मोक्षाचा अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आधी त्याला स्वतःला अनुभव यायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्याला प्रचेतसाच्या कथेमध्ये सांगितलंय की नारदाला विचारलं का हो आमच्या मुलांना तुम्ही भिक्षू मार्ग प्रदर्शित आहे, तुम्ही भिक्षू मार्ग सांगितला, तुम्ही संन्यास मार्ग सांगितला. ते म्हणतात अहो जोपर्यंत त्या माणसाला अनुभव येत नाही, ही दुःखदायक असणारी सांसारिक बाब कळत नाही, तोपर्यंत त्याला विषय तीक्ष्णताम नानुभूयान जायंती पुमान विषय तीक्ष्णताम. जोपर्यंत त्याला अनुभव येत नाही, विषयाची तीक्ष्णता कळत नाही, तोपर्यंत तो मुक्त होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात की भगवंतानी ही इंद्रिय, काम, लोभ, लाभ हे का निर्माण केले? ते म्हणतात जीवेतयावता. हे त्याला कळावं, पण त्याला हेही कळावं की कुठं थांबावं. त्याला कळावं, समजा तुम्हाला पंचपक्वान्नाचं ताट समोर आणलंय पण खातच राहिलात, अहो तुमचं पोट म्हणतं बास पुरे, पण नाही नाही आग्रहाने अजून घ्या, अजून घ्या, अजून घ्या. काय होईल? अजीर्ण होईल. त्या ठिकाणी
त्याचा विकार होईल, तो त्याच्या तोंडातून बाहेर पडेल, हे सगळं पोट फुगेल. म्हणजे अन्नातून विकार निर्माण होण्या इतकं अन्न खाऊ नका. अन्न तुम्हाला दिलंय उपाशी राहण्यासाठी नाही दिलं. तुम्ही म्हणाल का मग अन्न का निर्माण केलं? तुम्हाला जेवण्यासाठी निर्माण केलं हे मान्य आहे, पण जेवण किती करावं हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला सगळं काही दिलंय, पण याचा वापर किती करावा, किती प्रमाणात करावा, याला आयुर्वेदामध्ये हीनयोग, अतियोग आणि मिथ्यायोग अशा 3 संज्ञा सांगितलेल्या आहेत. मिथ्यायोग म्हणजे आता डोळे दिले देवानी, मग काय करा? सूर्याकडेच पाहत राहा. का म्हणले? सूर्याकडे पाहिलं म्हणजे डोळ्यातलं तेज वाढतं. अहो पण कोणत्या सूर्याकडे पाहिलं म्हणजे डोळ्यातलं तेज वाढतं? सकाळच्या वेळेला नुकताच उगवलेला सूर्य एक 5 मिनिटं पहा, डोळ्याचं तेज वाढेल. तुम्ही दुपारच्या 12च्या सूर्याकडे उन्हाळ्यात पाहायला लागलात तर डोळे जळतील, नाही तर काय होईल? त्याला म्हणतात मिथ्यायोग, हीनयोग. काय सूर्याकडे पाहायचं नाही का? नाही, मी डोळे झाकून घेतो, आता काहीच पाहत नाही, काही पाहणं बंद केलंय. का? हा झाला हीनयोग. तुम्हाला डोळे दिलेत तर पहा. आणि अतियोग, पाहतच राहणे. म्हणून सारखं एखादी गोष्ट वाईट असली तरी पाहत राहायची. का? डोळे दिलेत, मग घाणीतच पाहत राहा. अहो डोळे दिलेत म्हणजे काय? घाण पाहायला दिलेत का? किडे पाहायला दिलेत का? गटारगंगा पाहायला दिलेत का? नाही दिलेत. म्हणून हीनयोगही नको, मिथ्यायोगही नको आणि अतियोगही नको. या 3 योगाला टाळून, म्हणजे आमच्या समोर इंद्रिय आहेत, आम्हाला इंद्रिय भगवंतांनी दिलेत, पण त्याचा वापर किती करावा, कुठं करावा, कसा करावा हे ज्याचे त्याला समजलं पाहिजे. म्हणून त्यांनी शब्द वापरलाय लाभो जीवेत यावता. कामापुरता वापर करा, कामापुरतं राहा, कामापुरता लाभाचा विचार करा, कामापुरता लोभाचा विचार करा, कामापुरता, फार नाही. तुमच्या इच्छेला, तुमच्या प्रकृतीला मानवेल एवढं जसं खाल्लं पाहिजे, सगळ्या गोष्टीचा विचार याप्रमाणे आपण करावा. आवडलं म्हणून खूपच खाणं हे जसं आपल्याला विकार निर्माण करणार आहे, रोग निर्माण करणार आहे. म्हणून आपण म्हणतो अन्न तारी अन्न मारी, अन्न नाना विकारी. अन्न विकारी सुद्धा आहे जर ते तुम्ही अति प्रमाणात खाल्लं तर. अन्न तारी आहे, अल्प प्रमाणात खाल्लं, अल्पाहारी निराहारी. अल्प खा, कमी खा. तुम्ही जेवण केल्यानंतर पुन्हा एकदा जेवण करण्याची भूक तुमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणून आपण सावकाश खा म्हणतो, अवकाश ठेवून खा, पोटात जरा जागा ठेवा, आकंठ भोजन करू नका. म्हणजे कामस्य नेंद्रिय प्रीतीर लाभो जीवेत यावता. जोपर्यंत आम्हाला शक्य, आपल्या शक्तीनुसार आपण याचा वापर करावा. भगवंतानी हा जो संसार निर्माण केलाय तो संसार कशासाठी, ते म्हणतात वेदस्तुतीमध्ये सांगितलंय की आम्ही हा संसार भगवंतानी जीवाने हा करावा, जीवानी याच्यातून ज्ञान घ्यावं म्हणून संसार निर्माण केलाय. हा भव भगवंतानी जो निर्माण केला तो जीवाला अडकवण्यासाठी नाही केला, जीवाने मुक्त होऊ नये म्हणून नाही केला, तर जीवाला याचा अनुभव यावा आणि त्याने या अनुभवातून शहाणं व्हावं म्हणून हा संसार आहे. त्या भव या ठिकाणी आपल्या एकूणच संपूर्ण व्यवहारामध्ये, जगण्यामध्ये मर्यादा असावी हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. मर्यादा असावी, अमर्याद काहीच नको, आपल्या शक्तीच्या बाहेरचं काहीच नको. मर्यादित अर्थाने लाभो जीवेत यावता. कामापुरतं राहा, कामापुरतं जगा, कामापुरतं पहा, कामापुरता विचार करा, कामापुरता सगळं आपल्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे जर विचार केला तर रामदास स्वामींनी एका ठिकाणी म्हटलंय की आपण जे सगळं व्यवहार करतो ती सगळी चौकट आपण ठरवून ठेवली पाहिजे. केवळ नार्थस्य धर्मैकांतस्य. धर्म हा माणसाला अर्थ प्राप्त करून देणारा आहे, काम प्राप्त करून देणारा आहे, लाभ प्राप्त करून देणारा आहे, हे खरं आहे. पण आपण त्याच्यात अडकता कामा नये. आपण त्यामध्ये सर्व काही प्रमाणामध्ये सर्व काही असावे, प्रमाणामध्येच सगळं काही असलं पाहिजे.
प्रमाणाच्या बाहेर माणसाने काही करू नये. कामस्य निंद्रिय प्रीतिर लाभो जीवित यावता जीवस्य तत्व जिज्ञासा. आणि म्हणून मग जीवाने जगण्याची इच्छा माणसाला असते. कोणालाच असं वाटत नाही की आपण मरावं. जगण्याची इच्छा प्रत्येकाला आहे. जिवंत राहण्याची इच्छा साध्या मुंगीला सुद्धा असते. आणि म्हणून पण मुंगी किंवा सामान्य प्राणी जो अज्ञानी आहे तो जीवन जगतो, पण त्याला जिज्ञासा नाही. जिज्ञासा म्हणजे काय? ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. जगण्याची इच्छा प्रत्येकाला आहे, पण ज्ञानाची इच्छा प्रत्येकाला नाहीये. म्हणून ज्ञातुम इच्छा. जिज्ञासा शब्दाची व्याख्या किंवा व्युत्पत्ती सांगताना त्यांनी ज्ञातुम इच्छा जिज्ञासा असं म्हटलंय. जगण्याची इच्छा प्रत्येकाला आहे, पण ज्ञानाची इच्छा प्रत्येकाला नाही. ही ज्ञानप्राप्तीची इच्छा म्हणजे जिज्ञासा. ध्येयाकरता तत्वाकरता जगलं पाहिजे. जेवणाकरता जगू नका, खाण्याकरता जगू नका. मग जगण्यासाठी खा, पण खाण्यासाठी जगू नका. ते म्हणतात या ठिकाणी फक्त केंद्र बदललं. कशासाठी? ध्येयासाठी. आपल्या विशिष्ट ध्येयासाठी जगलं पाहिजे. एक ध्येय मनाशी पक्क करा की हे मला मिळवायचे, हे मला प्राप्त करायचंय. त्याच्यासाठी आपण सगळे आपले व्यवहार केले पाहिजेत. म्हणून ध्येयाकरता तत्वाकरता जगलं पाहिजे. आणि ध्येय कोणतं? ध्येय तेच असतं जे मोठं असतं. ध्येय त्यालाच म्हणतात की जे आपल्याला अलौकिक अशा प्रकारची गोष्ट प्राप्त करून देतं, त्याला ध्येय म्हणतात. ध्येय कधी व्यक्तिगत नसतं. ध्येय सामाजिक असतं. ध्येय सांस्कृतिक असतं. ध्येय अलौकिक असतं. ह्या अलौकिक ध्येयासाठी अर्थ आणि काम याचा विचार तुम्ही करा. तुमच्याजवळ दिलेले पैसे, तुमच्याजवळ असलेली संपत्ती ही ध्येयासाठी वापरा. ध्येय काय आहे याचा विचार करा. ज्या ध्येयासाठी, ज्या एका व्यापक पुढे असणाऱ्या, ते तेजस्वी असणाऱ्या आपल्या अलौकिक प्राप्तीसाठी, मुक्तीसाठी. मग ही मुक्ती समाजातून आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेऊन जेव्हा आपण ते पुन्हा समाजालाच देतो, तेव्हा हे ध्येय असतं की आम्हाला समाजाला ज्ञान द्यायचे. संतांचं ध्येय होतं, बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे संतांचं ध्येय होतं. संतांचे ध्येय समाजोद्धार होतं. समाजाचा उद्धार हे संतांचं ध्येय. तर व्यापक असणाऱ्या सामाजिक दृष्टिकोनातून मोठमोठे जे मंडळी देशभक्त होऊन गेली, त्यांचं देश प्रेम हे ध्येय होतं. त्यांना देश स्वतंत्र करायचा होता, हे ध्येय होतं. आणि म्हणून त्या ध्येयासाठी ते जगले. व्यापक, श्रेष्ठ, उदात्त असं ते ध्येय होतं. अशा ध्येयासाठी आपण जगलं पाहिजे. आणि हे ध्येय कोणतं आहे? ते म्हणतात हे ध्येय म्हणजे तत्व जिज्ञासा. तत्वाची जिज्ञासा. आम्हाला तत्व कोणतं काय ते कळलं पाहिजे. प्रत्येकाचं या ठिकाणी तत्व जिज्ञासा हे ध्येय असल्यामुळं या ध्येयातून ननु तत्व जिज्ञासा मग धर्म जिज्ञासेव धर्म एव हि तत्व. कुणी कुणी धर्मालाच तत्व म्हणतात. या ठिकाणी भागवत टीकाकार म्हणतात की कुणी कुणी धर्मालाच तत्व म्हणतात. अहो, धर्म आणि तत्व याच्यात फरक आहे. धर्म वेगळा आणि तत्व वेगळं. तत्व म्हणजे मूळ भगवंतांनी सांगितलेला विचार, ते तत्व आहे. म्हणून जीवस्य जीवनस्य पुनः कर्मानुष्ठानद्वारा कर्मभिर यह प्रसिद्ध सोर्थो न भवती किंतु तत्वजिज्ञासैवैती. कुणी कुणी ननु म्हणजे शंका. कुणी कुणी असं म्हणतात की धर्म म्हणजेच तत्व. ननु तत्वजिज्ञासा नामधर्म जिज्ञासैव धर्म एव हि तत्व मिती केचित तत्राह. कुणी कुणी धर्मालाच तत्व म्हणतात, परंतु धर्म म्हणजे तत्व नाही. धर्म हे तत्वाच्या निमित्ताने आधारलेलं असेल. धर्म हा तत्वावर आधारलेला आहे, पण धर्म म्हणजे तत्व नाही. धर्माचा विचार हा तत्वाचा विचार होऊ शकत नाही. कारण प्रत्येक तत्वज्ञान ते तत्व
तत्व, तत्व शब्दाचा अर्थ ते, ते म्हणजे कोण? परमात्मा, हे तत्व आहे. तत्व, तत् म्हणजे ते म्हणजे कोणतं? ते म्हणजे भगवान. धर्माने त्याचं स्वरूप सांगायचा प्रयत्न केला, म्हणून धर्म म्हणजे तत्वज्ञान नाही किंवा तत्व नाही. तत्वविदस्तत्व देवतत्वम वदंती किम किंचित यज्ञानम. कुणी कुणी कोणाकोणाला तत्व म्हणतात तत्वाच्या दृष्टिकोनातून, कुणी कोणाला म्हणतात तर ते म्हणतात तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून. प्रत्येकाने ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे 3 शब्द वापरलेत. ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. कुणी कुणी परमात्म्याला तत्व म्हणतात, कुणी कुणी ब्रह्माला तत्व म्हणतात आणि कुणी कुणी भगवंताला तत्व म्हणतात. ब्रह्माला तत्व म्हणणारे उपनिषदकार आहेत. उपनिषदामध्ये ब्रह्माला तत्व मानलंय. हिरण्यगर्भाला तत्व मानणारे आहेत कुणी? हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकाशीत तदाधार पृथ्वीं जामुते माम कस्मै देवाय हविषा विधेमा. आम्ही कोणत्या देवाची प्रार्थना करावी असं म्हणून या ठिकाणी हिरण्यगर्भाला परमात्मा मानतात. तर कुणी म्हणजे भक्त, भगवंत हा शब्द वापरतात. भगवान इति शब्दते, एकच भगवान आहे, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मानलेला आहे. उपनिषदकारांनी ब्रह्माला तत्व मानलंय, ब्रह्मदेवांनी परमात्म्याला, तर भक्तिमार्गी लोक भगवंताला तत्व मानतात. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला भगवंत हा एकच आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रगट होतो, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केला जातो. सपरिकथा सर्व सामुग्रीसह भक्तीचं साधन या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की आपल्याला तत्व एकच आहे, परंतु वेगवेगळ्या नावाने ते सांगितलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर व्यक्ती एकच आहे, पण कुणी त्याला मामा म्हणतात, कुणी त्याला काका म्हणतात, कुणी त्याला भाऊ म्हणतात. अहो हा कोण आहे? मामा आहे का, काका आहे का, भाऊ आहे? ते म्हणतात हा सगळाच आहे, हा एकच आहे. नाते वेगळे, वेगवेगळ्या नात्यातून एकच व्यक्ती जशी प्रगट होते. व्यक्ती वेगळी नाहीये, व्यक्ती एकच आहे. जो मुलगा आहे तो आपल्या वडिलाला वडील म्हणतो, त्याच वडिलाला त्याच्या वडिलाला त्याचे सासरे जावई म्हणतात. हे जावई आहेत आमचे. तो म्हणतो नाही नाही माझे वडील आहेत. नाही नाही जावई आहेत, माझे जावई आहेत, तुझे वडील आहेत. आता इथं काय झालं? नाते वेगळे झाले, पण व्यक्ती मात्र एकच आहे. त्याप्रमाणे ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. भगवान काय, ब्रह्म काय किंवा परमात्मा काय, हे सगळे जरी नावं वेगळे असले तरी एकाच तत्वाचं दर्शन ते घडवतात. म्हणून तत्व म्हणजे काय, तर हे तत्व म्हणजे भगवान, तत्व म्हणजे ब्रह्म, तत्व म्हणजे या ठिकाणी हे अद्वयम ज्ञानम वदंती तत्तत्वविदस्त्वम ज्ञानमद्वयम. ज्या तत्वातून अद्वय ज्ञान प्रगट झालं, अद्वैती सिद्धांत प्रगट झाला, ते तत्व. वदंती तत्तत्वविदस्त्वम ज्ञानमद्वयम. हे ज्ञान अद्वय, अद्वय, अद्वैत वेगळं आणि अद्वय वेगळं. अद्वया अब्जनी विकासू बंधू आता. अद्वय म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे दोनपणा नसणे म्हणजे द्वैत. आणि अद्वय म्हणजे काय? अद्वयाचा अर्थ थोडा वेगळा आहे. अद्वयाचा अर्थ असा आहे की कमल आहे, कमल पुष्प आहे. माऊलींनी उदाहरण दिले. त्यांनी जेव्हा वंदन केलं या ठिकाणी, हे वंदन करत असताना जो संपूर्ण मावळवेतु विश्वाभासू नवलौदयला चंडांशू 16व्या अध्यायामध्ये सुरुवातीला हे वंदन केलेलं आहे. कोणतं? निवृत्तीनाथांना वंदन केलेलं आहे, गुरुना वंदन केलेलं आहे. मावळवतु विश्वाभासू नवलौदयला चंडांशू. चंडांशू म्हणजे सूर्य. विश्वाचा आभास मावळत तो उगवला. आणि मग पुढे म्हटलंय अद्वया अब्जनी विकासू वंदू आता. अब्जनी म्हणजे कमल, तिला अद्वय म्हटलंय.
ती अद्वया अब्जनी विकासू. जो सूर्य सकाळी उगवल्यानंतर कमल उगवतं, कमल पुष्प उगवतं, विकास पावतं, तिला अद्वया अब्जनी. हे कमल पुष्प कोणतं आहे? अद्वय रूपी कमल पुष्प आहे. अद्वय, मग इथे अद्वैत म्हटलं नाही, अद्वय म्हटलं का? त्याचं कारण असं आहे की म्हणायला कमल पुष्प एक आहे, पण त्याच्या पाकळ्या अनेक आहेत. मग पाकळ्या अनेक आहेत, मग ती अनेक आहे का? पाकळ्या अनेक आहेत म्हणजे फुलं अनेक आहेत का? नाही, फुल एकच आहे, पण पाकळ्या अनेक आहेत. याला म्हणतात अनेकामधलं एकत्व. पाकळ्या अनेक आहेत पण फुल एक आहे. मग एक आहे का अनेक आहे हे सांगा ना. नाही नाही नाही, ते एकच आहे पण अनेक आहे. तसं ते म्हणतात हे विश्व अनेक तुम्हाला दिसतं पण त्यात एकत्व भगवंताचं आहे. एकत्व आहे, भगवान हा एक आहे. पाकळ्या अनेक आहेत, माणसं अनेक आहेत, जीव अनेक आहेत, पण देव एक आहे. या सगळ्याच्या मागं असलेलं भगवंत रूपी स्थान एक आहे, तत्व एक आहे. तसं एकामध्ये अनेकत्व दिसणं म्हणजे अद्वय. आणि अद्वैत म्हणजे द्वैत नाही, या अर्थाने अद्वैत शब्द आहे. पण अद्वय शब्द हा एकातलं अनेकत्व सूचित करतो. तसं या ठिकाणी इथं म्हटलंय की यज्ञानमद्वयम, अद्वय ज्ञान. जे ज्ञान आपल्याला भगवंताचं स्वरूप, एकरूपत्व स्पष्ट करून सांगतं ते ज्ञान. ज्या ज्ञानाने आमचं सगळा संशय निराश होतो ते ज्ञान. सगळ्या प्रकारच्या आमच्या डोक्यातील विविधता, वेगळेपणा, निराळेपणा, द्वैत ज्याने नष्ट होतं ते ज्ञान. असं अद्वय रूपी ज्ञान ज्यामध्ये एकत्वाचा अन्वयार्थ आम्हाला कळतो. अनेकामध्ये असलेलं एकत्व, अनेकांच्या मध्ये असलेलं एकत्व पाहणं म्हणजे अद्वैत्व. अनेक वस्तू आहेत पण त्यात एकत्व पहा. अनेक वस्तू. या ठिकाणी आपल्याला उपनिषदातला एक संदर्भ असा आहे की जेव्हा उपनिषदामध्ये अशी कथा आलेली आहे की हे सगळे ऋषी पुत्र आपल्या गुरुकडे शिकायला गेले आणि शिकायला गेल्यानंतर हा शिकून आल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की मी गुरुकडे शिकलो, ज्ञान शिकलो. वडील म्हणाले, अरे तू ज्ञान शिकलास? म्हणे हो. मग तू हे शिकलास का की काय जाणलं असता म्हणजे सगळं जाणता येतं, एक जाणलं असता सगळं जाणता येतं? तो म्हणतो नाही हो, हे नाही शिकलो मी. एकच गोष्ट जाणली असता सगळं जाणता येतं. म्हण नाही. मग पुन्हा हे वडील आणि मुलगा गुरुकडे जातात, गुरुला विचारतात. गुरु म्हणतात हे मलाच माहित नाही, तुम्ही आम्हाला सांगा. आणि याप्रमाणे मग त्याला, गुरुला याचे वडील हे ज्ञान सांगतात आणि त्याच्या मुलाला सांगतात की अरे पहा, हे बघ, हे इथं परळ ठेवलंय, इथे माठ ठेवलाय, इथे सुगडं ठेवलंय, इथे अजून मातीची एक वस्तू ठेवली आहे. हे सगळं वेगवेगळं आहे पण याच्यात तत्व काय? माती हे तत्व आहे. मृत्तिकेव सत्यम. त्यांनी म्हटलंय की हे मृत्तिकेव सत्यम. हे श्वेतकेतो, श्वेतकेतूला म्हणतात त्याचे वडील, हे श्वेतकेतो मृत्तिकेव सत्यम. इथं फक्त माती आहे. परळ आहे, तुमचं माठ आहे, सुगड आहे, कुठं येळणी आहे हे सांगू नको. फक्त माती आहे एवढं सांग. माती जाणली की आपोआप सगळं जाणता येतं. याला म्हणतात अद्वय ज्ञान. वैविध्य आहे पण वैविध्यातलं एकत्व जाणणं म्हणजे अद्वय ज्ञान. तेव्हा अद्वय म्हणजे काय? मृत्तिकेव सत्यम श्वेतकेतो. या ठिकाणी हे श्वेतकेतू मृत्तिकेव सत्यम, यातलं सत्य मृत्तिक आहे. तसं भगवान हा सत्य आहे. हे ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. तत्व म्हणजे याच्या मागचं मूळ कारण शोधणे. तत्व म्हणजे याच्या मागे असलेलं जे उपादान कारण आणि निमित्त कारण आहे याचा शोध घेणे म्हणजे तत्वज्ञान. तत्व म्हणून आपल्याला
आपण जेव्हा म्हणतो तत्वमसी, तू तो आहेस, तो म्हणजे जो या जगाचा निर्माता आहे, जगाचा पालक आणि संहारक आहे, तो या अर्थाने तत्वमसी, तो या सगळ्या विश्वाचा पालन करता, संहार करता, निर्माण करता, हे सगळं सृजेची पासी जो निर्माण करणारा, नष्ट करणारा जो आहे, हे तत्वज्ञान म्हणजे अद्वय ज्ञान, की ज्या मागचं कारण, उपादान कारण आणि निमित्त कारण हे दोन्हीचा शोध म्हणजे सत्य, म्हणजे तत्व. आणि ह्या तत्वाचा विचार आपण केला पाहिजे. हे तत्व मूळ जाणलं पाहिजे. तपशील निरर्थक आहे. तत्व सांगा, तपशील बदलतो, तपशील वेगवेगळा असू शकतो. या ठिकाणी साधनं वेगवेगळे असू शकतात, वस्तू वेगवेगळ्या असू शकतात आणि आहेतही, पण या अनेकांच्या मध्ये असलेलं एकत्व मनुपश्यती, हे एकत्व पाहणं म्हणजे तत्वज्ञान. या सगळ्याच्या मध्ये याचा चालक कोण आहे हे पहा. वस्तू पाहू नका, वस्तूमध्ये वैविध्य आहे, वस्तू वेगवेगळे आहेत, त्यांचे रंग आहे, त्यांचे आकार, त्यांचे रूप, हे सगळे अनेक भेद त्यामध्ये आहेत. पण या भेदामध्ये सुद्धा अभेद पाहणं म्हणजे तत्वज्ञान. आणि म्हणून वदंती तत्तत्वविदस्त्वं ज्ञानमद्वयम् ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. मग कुणी त्याला ब्रह्म म्हणतं, कुणी त्याला परमात्मा म्हणतं, कुणी त्याला भगवान म्हणतं. याप्रमाणे ते म्हणतात. तसेव तत्वस्य नामांतये, या ठिकाणी याला तत्व हे नाव आपण मुद्दाम घेतलं पाहिजे. कारण तत्सद्दधाना मुनयो ज्ञान वैराग्ययुक्तया पश्यन्त्यात्मनीच आत्मानं भक्त्या श्रुतगृहीतया. मग हे तत्वज्ञान जे प्राप्त झालेलं आहे, हे तत्वज्ञान जे आहे ते कसं प्राप्त करायचं. तत्वज्ञान काय ते कळालं, अद्वय ज्ञान काय ते कळालं. मग हे अद्वय ज्ञान, हे तत्वज्ञान तच्छद्दधाना मुनयो, हे कोणाकडून प्राप्त करून घ्यायचं, कसं प्राप्त करून घ्यायचं याची रीत सांगतात. तसं म्हणायला श्लोक साधा आहे, पण त्या श्लोकामध्ये अतिशय बारकाईने आपल्याला कसं प्राप्त करून घ्यावं, कोणाकडून प्राप्त करून घ्यावं, त्याची रीत काय हे सांगितलेलं आहे. तच्च तत्वं सपरिकरया भक्तैव प्राप्त त इत्याह. फार मार्मिक टीका या ठिकाणी भागवताकारांनी केलेली आहे. तच्च तत्वं परिकरया भक्तैव प्राप्य त इत्याह. परिकर, भक्तीने प्राप्त करायचंय. हे सगळं भक्त्यैव प्राप्य, फक्त भक्तीनेच प्राप्त होतं. आणि हे प्राप्त करत असताना परिकर शब्द वापरलाय. परिकर, परिकर म्हणजे काय हो? परिकर म्हणजे असा की आपण जर म्हटलं राजाची मिरवणूक निघाली. आता राजाची मिरवणूक एवढा शब्द मी जरी वापरला तरी त्याचा अर्थ असा होतो की तिथे ढोल वाजवणारे आहेत, ताशे वाजवणारे आहेत, पिपाण्या वाजवणारे आहेत, समोर हत्ती आहे, माग अनेक सैनिक आहेत, त्याचबरोबर त्याचं रक्षण करणारे लोक आहेत, त्याचा अंगरक्षक आहेत, समोर चालणारी मंडळी आहेत, माग त्याच्यासोबत जाणारी मंडळी आहेत. राजा, कारण राजा काही एकटा जाणार आहे का हो? राजा जाणार आहे म्हटल्यानंतर राजा काही साधा जातो का? आपण गजानन महाराजांची पालखी आली एवढा शब्द आपण वापरला. काय हो, आता उद्या येणारच आहे. गजानन संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी आली. पालखी आली म्हणजे नुसती एकटी पालखी येते का? सपरिकरया म्हणजे पालखी म्हणजे त्याच्यासोबत घोडे आले, त्याच्यासोबत त्या ठिकाणी टाळ वाजवणारी मंडळी आहेत, भजन करणारी मंडळी आहेत, रेकॉर्डिंग करणारी मंडळी आहेत, त्याचबरोबर त्याच्याबरोबर वारकरी आहेत. एक ताफाचे ताफा, 5000 वारकऱ्यांचा ताफा त्याच्यासोबत आहे. त्याचप्रमाणे मग अनेक भक्त मंडळी आहेत, दर्शन घेणारी मंडळी आहेत. हत्ती पूर्वीच्या काळात यायचा, तो हत्ती सोबत झुलतोय. म्हणजे पालखी एवढा एक शब्द जरी असला तरी तो पालखी एकटी येत नसते. सपरिकरया, त्याच्या अनेक साधन सामुग्रीचा विचार या ठिकाणी येतो. म्हणून भक्ती ही नुसती एकटी येत नसते,
भक्ती तिच्या सगळ्या समुदायाला घेऊन येते. कोणता समुदाय? अहो, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती सांगितली आहे. भक्ती एकटी येत नसते, ती सगळ्यांना घेऊन येते. मग श्रवण करणारे भक्तच आहेत, ऐकणारे भक्तच आहेत, सांगणारे भक्तच आहेत, त्याचप्रमाणे भजन करणारे भक्तच आहेत, त्याचप्रमाणे नामस्मरण करणारे भक्तच आहेत, पादसेवन करणारे, पूजा अर्चा करणारे सगळे भक्तच आहेत. म्हणजे ही भक्ती एक रूपाने येत नाही, ती नवविधा रूप धारण करून येते. सपरिकर या, तिच्या सह अनेक मैत्रिणीसह ती येते, एकटी येत नाही. म्हणून तच्च तत्वम सपरिकरया भक्तैव प्राप्यत इत्याह असं भागवतकार टीकाकार म्हणतात. तच्च त्वन्वया ज्ञानवैराग्ययुक्तेचे ज्ञानम परोक्षम. या ठिकाणी श्रद्धाना मुनयो, आधी पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय तुम्हाला भक्ती प्राप्त करायची आहे का, म्हणजे तत्वज्ञान मिळवायचंय. मग तत्वज्ञान कशाने मिळेल? भक्तीने मिळेल. पण या भक्तीसाठी पहिल्यांदा श्रद्धाना मुनया, आधी श्रद्धा मनात निर्माण करा. श्रद्धा हा मूलभूत आहे. जसं आपण म्हणतो तुम्हाला वाचता यायची इच्छा आहे का, पेपर वाचायचा आहे का? हो, मला वाचायची फार इच्छा आहे, पाट्या वाचायला लागलो पण जमच ना. मग आधी तू गिरव. कशामुळं? आधी गिरव, मग गिरव, मग गिरव का? हे एकदा पक्क झाल्याशिवाय तुला ही पाटी नाही वाचता येणार. तुला ही वाचायची आहे तर आधी गिरवावं लागेल, अक्षर गिरवावं लागेल, वर्णमाला गिरवावी लागेल. तो म्हणेल कशासाठी? तसं पहिल्यांदा श्रद्धया, आधी श्रद्धा उत्पन्न करा. मनात श्रद्धा नसेल तत्वज्ञान कळणार नाही, मनात श्रद्धा नसेल भक्ती मिळणार नाही. म्हणून आधी श्रद्धाना मुनयो, या ठिकाणी ज्ञानवैराग्ययुक्त या, आधी या ठिकाणी किती गोष्टी सांगितल्या त्यांनी. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा श्रद्धा निर्माण करायला सांगितली. आणि ही श्रद्धा कशातून? तर ज्ञान आणि वैराग्य, षडंग भक्तियोग म्हणतात याला. षडंग भक्तियोग म्हणजे 6 प्रकारचा भक्तियोग आहे. आधी भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला घडायचंय, भक्तियुक्त अंतःकरण करायचंय, तर आधी श्रद्धा पाहिजे. मुनित्व, मुनयो, मुनित्व पाहिजे. मुनित्व म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये मननात मुनीही, मनन केलं पाहिजे. मन भगवंताचं चिंतन करण्यामध्ये तल्लीन झालं पाहिजे, याला मुनित्व म्हटलंय. आधी मुनित्व, नंतर श्रद्धा, त्यानंतर ज्ञान, मग वैराग्य, आणि मग वेदांत श्रवण, आणि त्यातून भक्ती. 6 गोष्टी आहेत. याला षडंग भक्तियोग असं म्हटलंय. म्हणून मुनित्व, श्रद्धा, त्यातून ज्ञान, त्यातून वैराग्य, त्यातून वेदांत श्रवण आणि भक्ती. तत्सद्धाना मुनयो ज्ञान वैराग्य युक्तया पश्चंत्यात्मनीच आत्मानं भक्त्या श्रुतगृहीतया. भक्त्या श्रुतगृहीतया, ऐकून आधी तुमचं मन पक्क झालं पाहिजे, हलवून खुंटा बळकट केला पाहिजे. भक्त्या, भक्तीने, श्रुत ऐकून, आणि हे ऐकलेलं पक्क होण्यासाठी पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. कारण एकदा ऐकून आपल्या मनात राहत नाही, बुद्धीत राहत नाही, आपल्या डोक्यात राहत नाही, मेंदूत राहत नाही. कारण बाकीच्या सांसारिक विचारांचा आपल्या मनावरती परिणाम झालेला असतो. त्यामुळं एकदा ऐकून जमत नाही. श्रुतगृहीत या, ऐकलेलं पक्क झालं पाहिजे. गृहीत, आपल्या अंतःकरणातलं पक्क होण्यासाठी पुन्हा 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 पुन्हा, जसं एखादा रंग पक्का बसावा म्हणून आपण पुन्हा पुन्हा देतो. एखाद्या या पटाला आपल्याला रंग द्यायचा आहे, कपडाला रंग द्यायचा आहे. एकदा रंग गेला, पाण्यात काढल्यावर निघून गेला. मग पुन्हा दुसऱ्यांदा दिला, पुन्हा निघून गेला, तिसऱ्यांदा दिला. करत करत जेव्हा आपण हा रंग पक्का होतो तेव्हा तो पाण्यात टाकला तरी जात नाही. का? आता पक्का झाला, रंग पक्का झाला. तो पाण्यात जरी बुडवलं, उकळत्या पाण्यात टाकलं तरी रंग जाणार नाही. लोक सांगतात ना, हो रंगाची काय गॅरंटी हो, रंगाची रंग जाणारच नाही. कशाहून हो? तो पक्का आहे. तसं आपलं भगवंताचं ज्ञान
अंतःकरणामध्ये पक्क झालं पाहिजे. श्रुत म्हणजे ऐकून आणि गृहीतया ते आपल्या अंतःकरणात परिपूर्ण ठसलं पाहिजे. हा जसा ठसा भगवंताचा अंतःपुंभीर द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम. या ठिकाणी आपल्याला श्रुतेन वेदांतादी श्रवणेन गृहीतया प्राप्तया भक्ते दार्ढ्यम मुक्तम अशा पद्धतीची टीका या ठिकाणी केलेली आहे. दार्ढ्य म्हणजे दृढता. आपल्यामध्ये दृढ झालं पाहिजे. कशाने? तर गृहीतया प्राप्तया जे आपण प्राप्त केलंय ते मनामध्ये ठसलं पाहिजे. श्रुतेन वेदांतादी श्रवणेन. श्रुतेन म्हणजे वेदांतादी श्रवण. श्रुत गृहीतया श्रुत शब्दाने वेदांताचं श्रवण ग्रहण सांगितलंय आणि ती भक्ती दृढ झाली पाहिजे. धर्मस्य फलम भक्तीर नार्थस्य काम अधिकमिति मिमर्थ मुपपाद्योपसंहरति अत इति. हे द्विजश्रेष्ठाः, हे द्विजश्रेष्ठाः, हे लोक हो, धर्माचं फळ भक्ती आहे, धर्माचं फळ ज्ञान आहे, धर्माचं फळ वेदांत आहे, धर्माचं फळ काम लोभ नाही. काम इच्छा पूर्ण होणे हे धर्माचं फळ नाही. काम पूर्ण होणे इच्छा पूर्ण होणे हे धर्माचं फळ नाही. अर्थप्राप्ती होणं हे धर्माचं फळ नाही. ते म्हणतात धर्माचं फळ धर्मस्य फलम भक्तीर. भक्ती हे धर्माचं फळ आहे. त्यामुळं आणि द्विजश्रेष्ठ हरितोषणम हरेराराधनम संसिद्ध फलम. जेव्हा भगवंत प्रसन्न होतो, भगवंत जेव्हा आपल्यावरती खूप प्रसन्न होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. हरितोषणम हरेराराधनम संसिद्ध फलम. फलम फळ म्हणजे काय? फळ म्हणजे अंतिम हातामध्ये आलेली गोष्ट. फळ सगळ्याचं फळ आपल्या हातामध्ये कोणतं? तर हरेराराधनम भगवंताचं आराधन हे फळ आहे. आणि ज्यातून हरितोषणम हरी भगवान आनंदित झाला पाहिजे, तुष्ट झाला पाहिजे, भगवंत आपल्यावर प्रसन्न झाला पाहिजे. यस्माच्च भक्तिहीनो धर्म हा केवलम. आणि म्हणून भक्तिहीन असलेला धर्म हे केवळ श्रम आहेत. या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी आपल्यासमोर षडंग भक्तियोग सांगितला. आता या षडंग भक्तियोगानंतर हे कसं प्राप्त करायचं याचे 3 उपाय कोणते हे जे सांगतील तो सगळा उपायाचा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरधे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण